प्रतिष्ठित सीट आहे ते बारामतीची आहे. सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया. हा निर्णय कोणाचा होता की सुनेत्रा पवारांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये यायचं आणि निवडणूक लढायचं? शेवटी तो निर्णय अजित पवारांनीच दादांनीच घेतला. पार्टीचे अध्यक्षही आहे आणि हे पण स्वाभाविक आहे की बारामतीची सीट ते आम्हालाच मिळणार होती. एक परंपरागत पवार फॅमिलीची कुटुंबियाची ते सीट आणि पवार साहेब खुद एकदा अजित पवारही निवडून गेले होते लोकसभेवर. आम्ही एकत्रच त्यावेळी लोकसभेवर निवडून गेलो होतो. नंतर पवार साहेब डिफेन्स मिनिस्टर झाले म्हणून ते परत महाराष्ट्रात आले. असं आहे की जे बारामतीची जागा आहे ते नक्कीच प्रतिष्ठित सीट आहे आणि यावेळीच प्रतिष्ठा लागलेली आहे पण सगळ्यांची. विषय बीजेपीकडून ते आम्हाला महायुतीमध्ये सीट मिळणारच होती. कोणी लढावा हा निर्णय अजितदादांनी घेतला. आमच्याविषयी बऱ्याच अपप्रचार मागील 6-8 महिन्यापासून चालू आहे. अनेक लोक काही ना काही सांगायचा प्रयत्न करतात. एक मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो, असं काहीच नाही. दुसरं महत्वाचं की भारतीय जनता पार्टी बरोबर 2014 पासून आम्ही जायचा प्रयत्न अनेक वेळा केला पवारसाहेबच्या उपस्थितीमध्ये. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनाचा नाता तोडला, कोणी बीजेपीने. आम्ही काँग्रेसचा नाता तोडला. काय अंडरस्टँडिंग होती. नंतर इलेक्शन झाल्यावर बीजेपीला काही नंबर कमी पडत होते. आम्ही बाहेरून सपोर्ट करू असा मीच जाहीर केला होता. त्यांच्या स्पीकर आम्ही निवडून दिला. अल्पमताच्या सरकारच्या स्पीकर आम्ही निवडून दिला. आणि हे सगळं झाल्यावर काहीतरी थोडा म्हणजे डिले झाला आणि काय मन बदलला, परिवर्तन झाला. 17 मध्येही असेच प्रयत्न झाले. 19 मध्ये आपण पाहिलं अजितदादांनी शपथ घेतली. काही तिथे घडल्याशिवाय अजितदादा काही शपथ घेणार नव्हते. घडलं म्हणजे काय, आम्ही त्यावेळीस बीजेपी बरोबर जायचं आम्ही कबूल केलं. कारण ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थोडी म्हणजे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उद्धवजींनी सांगितलं की मला शब्द दिलेला आहे अमित भाईंनी मुख्यमंत्री पदाचा निम्म्या. त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर चर्चा केली की तुम्ही सोडा यांना, आम्ही येतो. काँग्रेस तयारच नव्हती. राहुल गांधींनी सांगितलं मी उद्धव ठाकरे बरोबर मी काही जाऊ शकत नाही. सोनिया गांधींनी सांगितलं अजिबात नाही, आम्ही बाहेर राहू पण नाही. पवार साहेब खुद गेले, कन्व्हिन्स केलं, त्याला तयार केलं. अरे बाबा ठीक आहे, तयार केला ते गोष्ट वेगळी, पण आपण इथे कबूल केलं आहे ना. बीजेपीला आपण शब्द दिला म्हणून बीजेपीने शिवसेनाशी नाता तोडला. आणि अजित पवारची शपथ झाली ती काही म्हणजे सगळ्यांना आता ठीक आहे. त्याच्यानंतर अजित पवारला केलंच ना शेवटी उपमुख्यमंत्री. तर त्यांनी चुकीचं काही केलं असतं तर त्यांना उपमुख्यमंत्री कसं केलं, नंतर लीडर ऑफ ऑपोजिशन कसं केलं. तर हा विषय मी एवढंच सांगू इच्छितो की आमची भूमिका बदलत गेली, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली.